नमस्कार मंडळी, आज आपण जो टॉपिक सुरू करणार आहोत त्या टॉपिकला सगळेच मार्केटर खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात. तसेच जेही मोठे बिझनेस तुम्ही बघता ते सगळे हा टॉपिक खूप जास्त सिरियसली घेतात आणि याच्यामुळेच त्यांचा बिझनेस जास्त स्केल देखील होतो. तर आज आपण बघणार आहोत ईमेल मार्केटिंग बद्दल. तुम्हाला माहिती ईमेल मार्केटिंगचा ॲव्हरेज ROI किती आहे? तब्बल 4000%. म्हणजेच जर तुम्ही 1000 रुपये इन्व्हेस्ट केले तब्बल 4000 रुपयाचा बिझनेस तुम्हाला मिळू शकतो. आणि हे मेटा ॲड किंवा गुगल ॲड कशाही पेक्षा नक्कीच जास्त आहे. मग तुम्ही म्हणाल चेतना, असं असलं तरी बरेच लोक ईमेल मार्केटिंग का इग्नोर करतात? याचं कारण आहे दुर्लक्ष. आपल्याला असं वाटतं आजच्या काळात कोणच ईमेल वाचतं, पण हे एक खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मिसकन्सेप्शन दूर करणार आहोत. आपण बघणार आहोत ईमेल मार्केटिंग म्हणजे काय, ईमेल मार्केटिंगसाठी लिस्ट कशी बिल्ड करायची आणि ईमेल मार्केटिंग तुमच्या बिझनेससाठी कसं वापरायचं. ईमेल मार्केटिंग म्हणजे तुमच्या सबस्क्रायबर्सना टार्गेटेड व्हॅल्युएबल कंटेंट पाठवून त्यांना तुमच्या कस्टमरमध्ये कन्वर्ट करणं. तुम्ही म्हणाल चेतना, हे इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपपेक्षा वेगळं कसं आहे? 3 मेन फरक आहेत. चला बघूयात. 1. ईमेल लिस्ट. समजा जर इंस्टाग्राम बंद झालं, तुमचे फॉलोअर्स निघून गेले किंवा मेटाने तुमचं अकाउंट ब्लॉक केलं तर सगळं संपलं. पण लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे तुमची ईमेल लिस्ट असेल तर ती तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ती तशीच राहणार आहे. तुमचा ईमेलचा डेटा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमची ईमेल लिस्ट ही तुमच्याकडे परमनंटली असणार आहे. यालाच म्हणतात स्वतःचा ओन्ड ऑडियन्स असणं. 2. डायरेक्ट ॲक्सेस. इंस्टाग्रामवर बऱ्याच वेळा आपण पोस्ट टाकली की ती बऱ्याचदा आपले पूर्ण 100% फॉलोअर्सपर्यंत पण नाही पोहोचत. पण हे जर तुम्ही ईमेल केला तर तुम्ही केलेला ईमेल हा प्रत्येकाच्या इनबॉक्समध्ये पर्सनली जातो. ईमेलमध्ये तुम्ही जेव्हा ईमेल पाठवता तेव्हा तुम्ही कोणत्याही अल्गोरिदमवर डिपेंडेंट नसता. तुमचा ईमेल हा प्रत्येक कस्टमरपर्यंत पोहोचतो, त्याला अल्गोरिदमची गरज नसते. 3. पर्सनलायझेशन. ईमेलमध्ये तुम्ही प्रत्येक माणसाला त्याच्या नावाने ॲड्रेस करू शकता, त्याच्या इंटरेस्टनुसार त्याला कॉन्टेंट पाठवू शकता. फॉर एक्झाम्पल, नमस्कार मीरा, तुम्ही लास्ट टाइम डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सेसबद्दल विचारलं होतं. आम्ही या वीकमध्ये डिजिटल मार्केटिंगचा नवीन कोर्स लॉन्च करत आहोत, तुम्ही हा बघू शकता. हे जास्त पर्सनल वाटतं आणि याला रिस्पॉन्स येण्याची शक्यता देखील जास्त असते. आता तुम्ही म्हणाल चेतना, ही ईमेल लिस्ट नक्की काय असते आणि ती कशी बिल्ड करायची? ईमेल लिस्ट म्हणजे तुमच्या सबस्क्रायबर्सचे ईमेल्स तुमच्याकडे असणं, ज्यांनी स्वतः परमिशन दिलेली आहे तुम्हाला ईमेलवर अपडेट पाठवण्याची. परमिशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही रॅन्डम लोकांना ईमेल्स पाठवले तर ते तुम्हाला स्पॅम करणार, पण हेच ज्या सबस्क्रायबरनी तुम्हाला अलाव केले ते लोक इंटरेस्टेड असतात आणि ते ईमेलला चांगला रिस्पॉन्ड देखील करतात. आपण ईमेल लिस्ट बिल्ड करण्याचे 5 इफेक्टिव्ह वे बघणार आहोत. फर्स्ट, लीड मॅग्नेट. हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह देखील असतं. लीड मॅग्नेट म्हणजे एखादी व्हॅल्युएबल गोष्ट ईमेलच्या बदल्यात त्यांना देणं. फॉर एक्झाम्पल, फ्री वेबिनार, फ्री PDF, फ्री चेकलिस्ट. बऱ्याच वेळा तुम्ही बघाल, तुम्ही जेव्हा वेबसाईट्सवर व्हिजिट देता तेव्हा बऱ्याचदा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ईमेल वापरावा लागतो आणि तो ईमेल देऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकत असता. सेकंड, वेबसाईटवर फॉर्म भरून घेणे. तुमच्या वेबसाईटवर एक सिंपल फॉर्म भरून घेणं. फॉर एक्झाम्पल, सिंपल टिप्ससाठी आत्ताच सबस्क्राईब करा. आता तुम्ही म्हणाल चेतना, आमच्याकडे वेबसाईट नाही. हरकत नाही, वेबसाईट नसेल तर तुम्ही लिंक ट्री किंवा इंस्टाग्रामच्या लिंकचा उपयोग करून ईमेल कॅप्चर करू शकता. 3. इंस्टाग्राम स्टोरीज मधल्या लिंक. आपण बऱ्याच वेळा बघतो XYZ PDF हवी असेल तर इंस्टाग्राम बायोमध्ये लिंकमध्ये चेक करा. 4. यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही एखादी फ्री व्हॅल्युएबल PDF देऊ शकता आणि त्या थ्रू तुम्ही ईमेल कॅप्चर करू शकता. 5. पेड ॲड म्हणजेच मेटा ॲड किंवा गुगल ॲड थ्रू. ईमेल सबस्क्रायबर्स मिळवण्यासाठी पेड ॲड्स हे सगळ्यात जास्त फास्ट वर्क करणारी गोष्ट आहे आणि यासाठी पूर्ण वेबसाईट जरी नाही बनवली तरी चालेल. तुम्ही एक सिंपल लँडिंग पेज बनवून तिकडे लीड मॅग्नेट थ्रू म्हणजेच एक फ्री PDF देऊन किंवा लीड फॉर्म थ्रू तुम्ही ईमेल कॅप्चर करू शकता. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट टिप लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत असेल की माझा बिझनेस अजून छोटा आहे, माझा बिझनेस ग्रो झाला की मग मी ईमेल मार्केटिंग सुरू करेल, तर असं बिलकुल नाही. तुम्हाला तुमची ईमेल मार्केटिंगसाठी लिस्ट बिल्ड करायला आजपासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तुमची चांगली लिस्ट बिल्ड होईल. ईमेल मार्केटिंगसाठी एक टूल लागतं ज्याला ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर असं म्हणतात. हे टूल काय करतं? हे टूल सबस्क्रायबर्स मॅनेज करतं, ईमेल ऑटोमॅटिकली पाठवतं, ओपन रेट, क्लिक रेट ट्रॅक करतं, ऑटोमेशन सिक्वेन्स बनवता येतात. आपण आता काही पॉप्युलर टूल्स बघणार आहोत. फर्स्ट, मेलचिम्प. हे बिगिनरसाठी अगदी बेस्ट आहे. फ्री प्लॅनमध्ये 500 सबस्क्रायबर्सना तुम्ही फ्रीमध्ये मेल पाठवू शकता. प्लस
याचा जो इंटरफेस आहे तो देखील अगदी इझी आहे बिगिनरला हँडल करायला. सेकंड, कन्वर्ट किट. एज्युकेटर प्लस क्रिएटर लोकांसाठी सगळ्यात बेस्ट आहे. एज्युकेटर लोकांसाठी तर हे वरदान आहे, कारण याचं ऑटोमेशन खूप पॉवरफुल आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज ब्रेवो. 300 ईमेल्स डेली फ्री मध्ये तुम्हाला पाठवता येतात. इंडियामध्ये खूप जास्त पॉप्युलर देखील आहे. तर आता याच्यात माझं रेकमेंडेशन राहील ब्रेवो किंवा मेलचिम्प साठी, कारण दोन्हीही फ्री आहे आणि बिगिनर साठी उत्तम. आणि बेस्ट गोष्ट, पैसे लागणार नाहीये. आता ईमेल मार्केटिंगचा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इंटिग्रल पार्ट, ईमेल कसा लिहायचा, जो लोक उघडतील आणि वाचतील देखील. लक्षात ठेवा, ईमेल लिहिणं एक स्किल आहे. जर तुम्ही ईमेल प्रॉपर लिहिला तर तुमचं ईमेल ओपनिंगचे चान्सेस 40 to 50% ने वाढतात. ईमेलचे हे 4 इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. फर्स्ट, सब्जेक्ट लाईन. सब्जेक्ट लाईन वाचून लोक ठरवतात की हा ईमेल उघडायचा की नाही, त्यामुळे सब्जेक्ट लाईन प्रॉपर लिहिणं खूप गरजेचं आहे. तर आपण बघूयात चांगली सब्जेक्ट लाईन कशी असते. क्युरियोसिटी, ही एक चूक तुम्ही नक्की करताय. बेनिफिट्स, 5 मिनिटांमध्ये ईमेल मार्केटिंग सेटअप करा. पर्सनलायझेशन, फॉर एक्झाम्पल XYZ नेम, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. नंबर्स, 3 गोष्टी जे डिजिटल मार्केटर रोज करतात. 2, प्रिव्ह्यू टेक्स्ट. सब्जेक्ट लाईन नंतर जो टेक्स्ट दिसतो तो प्रिव्ह्यू टेक्स्ट. लक्षात ठेवा, तो सब्जेक्ट लाईनला कॉम्प्लिमेंट करणारा हवा. थर्ड, ईमेल बॉडी. लक्षात ठेवा, ईमेल बॉडी ही नेहमी कन्व्हर्सेशनल असायला हवी. ती ब्लॉग सारखी फॉर्मल नसायला पाहिजे. तुम्ही स्ट्रक्चर मध्ये हुक, स्टोरी किंवा व्हॅल्यू, CTA असं ठेवू शकता. फोर्थ, CTA म्हणजेच कॉल टू ऍक्शन. लक्षात ठेवा, ईमेल मध्ये देखील क्लिअर कट CTA असणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर कोणती प्रोडक्ट ऑफर पाठवली असेल तर त्याबद्दल ॲड टू कार्ट करा, किंवा जर कोणत्या कोर्सविषयी इन्फॉर्मेशन पाठवली असेल तर आजच कोर्स जॉईन करा, त्याची लिंक देणं. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देते. समजा तुम्ही लर्न विथ चेतनाला सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्हाला ईमेल येतो. सब्जेक्ट लाईन मध्ये मी टाकेल, एका क्लायंटने 5,000 इन्व्हेस्ट करून 42,000चा बिझनेस केला, आणि ही टेक्निक वापरून हे तुम्ही देखील करू शकता. हे प्रिव्ह्यू मध्ये टाकेल. बॉडीमध्ये मी एक छोटी स्टोरी सांगेल माझ्या क्लायंटची, की माझ्या XYZ क्लायंटने मेटा ॲड्स सुरू केल्या आणि त्याने X अमाऊंट इन्व्हेस्ट करून त्याने एवढा नफा मिळवला, आणि हा नफा मिळवण्यासाठी आम्ही या सेटिंग्स यूज केल्या, हे फ्रेमवर्क फॉलो केलं. त्यानंतर कॉल टू ॲक्शन मध्ये मी लिहिल, हे जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हालाही अशी ग्रोथ हवी असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा किंवा आजच कोर्स जॉईन करा. तुम्ही बघाल, जो मी आता ईमेल एक्झाम्पल म्हणून घेतला त्या ईमेलमध्ये स्टोरी आहे, व्हॅल्यू आहे, क्लिअर कट CTA देखील आहे. आणि हा ईमेल ज्यांनी वाचलाय त्यांना क्लिअर कट कोर्सकडे किंवा ॲज अ क्लायंट म्हणून माझ्याकडे, एजन्सीकडे आणतोय. आता आपण ईमेल मार्केटिंगचं सगळ्यात पॉवरफुल गोष्ट बघूयात, ती म्हणजे ऑटोमेशन. तुम्ही एकदा ते सेटअप केलं की तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नसते. एकदा ईमेल सिक्वेन्स सेटअप केला की तुमच्या सबस्क्रायबरना एका सिक्वेन्समध्ये ईमेल जायला सुरुवात होतात. फॉर एक्झाम्पल, 7 डे वेलकम सिक्वेन्स. डे 1 ला वेलकम ईमेल, स्वागत आहे, हे फ्री गाईड आहे तुमच्यासाठी. डे 2 स्टोरी ईमेल, मी डिजिटल मार्केटिंग कशी शिकले, माझी जर्नी. डे 3 व्हॅल्यू ईमेल, सोशल मीडियासाठी 5 टिप्स जे ॲक्च्युली काम करतात. डे 5 केस स्टडी ईमेल, माझ्या क्लायंटने हे कसं अचीव केलं. आणि लास्ट डे 7 ला ऑफर ईमेल, याच्यामध्ये मी एक क्लिअर कट ऑफर सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल, मेटा कोर्ससाठी 20% ऑफ. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट माहिती, हे सगळं ऑटोमॅटिक होतं, तुम्ही झोपलेले असताना देखील. हे का पॉवरफुल आहे माहिती, एकदा तुम्ही सिक्वेन्स सेटअप केला की तुमचे 100 सबस्क्रायबर असो किंवा 1000 सबस्क्रायबर, सगळ्यांना सेम गोष्ट जाणार आहे, सगळ्यांना सेम व्हॅल्यू मिळणार आहे. सगळ्यांसाठी तुम्ही एक पर्सनल एक्सपिरियन्स बनवत आहात. प्रत्येकाला आलेला ईमेल हा त्यांना तो पर्सनल ईमेल वाटणार आहे. आता बघूया तुमच्यासाठी ऍक्शन प्लॅन. जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर आजच एक फ्री लीड मॅग्नेट बनवा. एक सिंपल PDF किंवा चेकलिस्ट तयार करा. मेलचिम्पवर फ्री अकाउंट बनवा. आणि हो, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर अनाउन्समेंट करायला विसरू नका. म्हणजेच ती लिंक तिकडेही पोस्ट करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल. जर तुम्ही स्टुडंट असाल तर लक्षात ठेवा, ईमेल मार्केटिंग हे एक हाय पेईंग स्किल आहे. जर तुम्ही हे शिकलात तर तुम्ही चांगले क्लायंट्स, ज्यांची पेईंग कॅपॅसिटी देखील जास्त आहे, असे केटर करू शकता. आणि लक्षात ठेवा, हे एक सध्याच्या काळात डिमांडिंग स्किल आहे. तसेच मॅक्झिमम लोक मेटा ॲड्स, गुगल ॲड्स जास्त सेल करतात, पण ईमेल मार्केटिंग ॲज अ स्किल सेल करण्याची संख्या खूप कमी आहे. सो तुम्ही चांगलं मार्केट कॅप्चर करू शकता. आणि जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या सर्व्हिसेसमध्ये ईमेल मार्केटिंग तुम्ही इन्क्लूड करू शकता. ईमेल मार्केटिंगचा क्लायंट पर मंथ 20 to 30,000 ऑन एन ॲव्हरेज स्पेंड करतोय. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या गोष्टी सगळ्या इन्क्लूड करा.
थँक्यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो एक ईमेल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते इतकं पॉवरफुल का आहे. सेकंड, ईमेल लिस्ट बिल्ड करण्याचे 5 इफेक्टिव्ह वेज. 3, ईमेल टूल्स जसं की मेलचिम्प, कन्वर्टकिट आणि ब्रेवो. 4th, चांगला ईमेल कसा लिहायचा म्हणजेच सब्जेक्ट लाईन, बॉडी आणि CTA. 5th, ईमेल ऑटोमेशन, ईमेल सिक्वेन्सिंग कसं करायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हॉट्सॲप API वर्सेस व्हॉट्सॲप बिझनेस म्हणजेच व्हॉट्सॲप मार्केटिंग इन डिटेल. जर अजून लर्न विथ चेतना चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा.